महाराष्ट्र शासनाची 75,000 पदांची जी मेगा भरती जाहीर करण्यात आली होती, त्याच्या अंतर्गत मित्रांनो महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाची देखील म्हणजेच WRDची देखील जाहिरात प्रसिद्ध झाली होती। ही मित्रांनो सरळ सेवेची पदभरती होती, ज्यामध्ये 14 संवर्गातील 4,497 जागांसाठी तुम्ही मित्रांनो फॉर्म भरलेले होते आणि याच्या परीक्षाही तुम्ही दिल्या असतील, ज्यामध्ये सर्वात जास्त जागा होत्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल, त्यानंतर मित्रांनो दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भंडारपाल, सर्वेक्षण, भरपूर अशा विविध 14 संवर्गाच्या वॅकन्सी होत्या। तर याच्या परीक्षा देखील तुम्ही दिलेले आहेत मित्रांनो। तर याचे निकाल देखील या ठिकाणी पाहू शकता। ऑफिशियल वेबसाईटवरती प्रथम निकाल जे आहेत मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, परंतु याचा फायनल रिझल्ट जो आहे, जे सिलेक्शन होणार आहे त्याचे निकाल अजून लागलेले नाहीत। त्याबद्दल जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, प्रसिद्धी पत्रक देखील 13 मार्चला प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। आज जवळजवळ मित्रांनो या ठिकाणी 13 मार्चच आहे, म्हणजे 12 मार्च आहे, 12 एप्रिल आहे। तर जवळपास 1 महिना झाला प्रसिद्धी पत्रक येऊन। याच्यामध्ये म्हटलं होतं की निवड याद्या तयार करण्याची कार्यवाही चालू असून सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विभागामार्फत तपासणी करून तात्काळ निवड याद्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येतील। परंतु यांना मित्रांनो जी मान्यता आहे ती या ठिकाणी निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याची मित्रांनो त्यांची प्रोसेस चालू आहे। त्याच्यामुळे हा निकाल जो आहे मित्रांनो या ठिकाणी पेंडिंग राहिलेला आहे। याबद्दलच अपडेट आलेले आहे। आजची न्यूज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, प्रसिद्ध झालेली तीच माहिती आपण पाहतोय। तर बघा, विभागाने तात्पुरती निवड यादी जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दाद कोणाकडे मागायची असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे। जलसंपदा भरतीतील उमेदवारांचे भवितव्य टांगणीला। तर पहा, निकाल मित्रांनो या ठिकाणी लागणारच आहे, परंतु उशीर मात्र या ठिकाणी होताना दिसतोय। का होतोय उशीर, कशाबद्दलची माहिती आलेली ती आपण बघूयात। तर काय म्हटले पहा, जलसंपदा विभागाच्या वतीने 4,000हून अधिक पदांसाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या पदासाठी जलसंपदाच्या वतीने TCS कंपनीमार्फत 27 ते 2 जानेवारी 2024 दरम्यान लेखी परीक्षा आयोजित देखील झाली होती। या परीक्षाची सामान्य निवड यादी जसे मी तुम्हाला वेबसाईटवरती दाखवली पहा, ही सामान्य निवड यादी जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 2 मार्च 2024लाच प्रसिद्ध झालेली आहे। तर परीक्षेला जवळपास 100 दिवसाचा कालावधी मित्रांनो झालेला आहे। म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते परीक्षा देऊन मित्रांनो जवळपास 100 दिवस झाले आता, तरीही विभागाकडून तात्पुरती निवड यादी जी आहे अद्याप जाहीर झालेली नाही आहे। तर तात्पुरता निकाल लागलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांची मागणी आहे की निवड यादी जी आहे, तात्पुरती निवड यादी का होईना जाहीर करा, ज्यामध्ये वेटिंगमधील विद्यार्थी असतील किंवा या ठिकाणी सिलेक्टेड झालेले विद्यार्थी जे आहेत अशा पद्धतीने यादी जाहीर करा। कारण की त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे, त्याचबरोबर नियुक्त्या देणं जे आहे या ठिकाणी निवडणूक आयोग जे आहे त्यांनी मान्यता देत नाहीत, नियुक्ती आचारसंहितेमध्ये देता येत नाहीत, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे हे तरी होऊ शकतं। तर त्याबद्दल या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। तर आचारसंहितेचे कारण देत हजारो उमेदवारांना संबंधित विभागाने तात्काळ ठेवला आहे। तर या हजारो उमेदवारांस तात्पुरती निवड यादी लावून दिलासा द्यावा अशी विनंती वजा मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार केली जात आहे। जलसंपदा विभाग हा वैधानिक असल्याने निवड याद्या लावण्यास कोणताही अडथळा नाही। ही बाब आदर्श आचारसंहितामधील प्रकरण 5 नुसार केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्यसेवा आणि कोणताही वैज्ञानिक संस्था झालेल्या परीक्षेचे निकाल लावू शकते अशी या ठिकाणी मित्रांनो माहिती देखील देण्यात आलेली आहे। तर जलसंपदाचे अधिकारी निवडणूक आयोगाची परवानगी देत नसल्याचे कारण देत भरती प्रक्रिया अडकून ठेवत असल्याची तक्रार उमेदवारांमधून होत आहे। तर याबाबत कोणाकडे दाद मागावी, निकालाची प्रतीक्षा कधीपर्यंत करावी असा प्रश्न अक्षय पवार या परीक्षार्थींनी विचारलेला आहे। तर पहा, निवडणूक आयोगाकडे मित्रांनो जलसंपदा विभागातील जे अधिकारी आहेत किंवा विभागाने मित्रांनो परवानगी मागितलेली आहे की निकाल लावण्यासाठी, नियुक्ती देण्यासाठी त्याबद्दल परवानगी मागितलेली आहे। तर परवानगी मित्रांनो भेटलेली नसावी किंवा ती प्रोसेस चालू असावी, तर त्याबद्दल मात्र इथं माहिती नाही। परंतु या ठिकाणी विभागाकडे विद्यार्थ्यांनी मात्र मागणी केलेली आहे की निकाल लवकरात लवकर लावावा। तसं मित्रांनो विभागाने प्रसिद्धीपत्रक देखील जाहीर करावं या ठिकाणी, कारण की काय प्रोसेस चालू आहे नेमकी, कधीपर्यंत निकाल लागू शकतो। कारण की 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं की तात्काळ निवड याद्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केल्या जातील म्हणून। 1 महिना झालेला आहे, प्रोसेस चालू आहे। तर नेमकी काय प्रोसेस आहे, काय याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तसं प्रसिद्धीपत्रक आल्यास विद्यार्थ्यांना देखील त्याची संपूर्ण माहिती जी आहे या ठिकाणी भेटेल। जवळपास 4,000 4,500 जागा ज्या आहेत या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी परीक्षा देऊन लागणार आहेत। यांचे भवितव्य मित्रांनो या ठिकाणी ह्या सर्व परीक्षांचं परीक्षार्थींचं या ठिकाणी आहे। तर याबद्दल जसं मित्रांनो
मित्रांनो अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल विभागाकडनं. अजूनपर्यंत तरी या प्रसिद्धी पत्रकानंतर कुठलंही अपडेट इथं आपल्याला पाहायला भेटत नाही आहे. तर ही आजच्या तारखेची मित्रांनो न्यूज जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती. जलसंपदा विभागाने विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेली आहे. तात्पुरती निवड यादी तथा कागदपत्राची पडताळणी यादी जाहीर करून विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे. तर याबद्दल मित्रांनो जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी आणि येणाऱ्याच सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा संच प्रसिद्ध केलेला आहे. सध्याची मित्रांनो जी 17,000 पदांची मेगा पदभरती होते पोलीस पदभरती, त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त आहे. त्याचबरोबर मित्रांनो जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक आरोग्यसेविका ही जी राहिलेली पदभरती आहे त्यासाठी देखील TCS IBPS पॅटर्ननुसार आरोग्य विभाग तांत्रिक डायरी जे मित्रांनो याच्यामध्ये सर्व तांत्रिक प्रश्न विचारले गेलेले आहेत ते तुम्हाला उपयोगी आहेत. आरोग्य विभाग टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्न, जे की तांत्रिक डायरी या पुस्तकावरती आधारित त्यांचं पुस्तक आहे. हे देखील तुम्हाला आरोग्य विभागामधील कुठल्याही परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक आहे किंवा झेडपीमधील आरोग्य विभागासाठी. त्याचबरोबर मित्रांनो ग्रामसेवक जे पद राहिलेले आहे त्या पदासाठी देखील परीक्षा तुमची होणार आहे. त्यासाठी तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचं ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे 100% IBPS पॅटर्ननुसार त्यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांनी पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान विषयासाठी तुम्हाला स्पेशल अभ्यास करायचा आहे TCS IBPS पॅटर्ननुसार. तर वन लाईनर स्वरूपामध्ये आत्तापर्यंत झालेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो त्यांनी TCS IBPSच्या सामान्य ज्ञानमधील GS GK वन लाईनर स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. इतरही त्यांची पुस्तकं आहेत जसं की मित्रांनो वाहन चालक पदभरतीसाठी तांत्रिक प्रश्न जे विचारले जातात, जसं की पोलीस वाहन चालक असेल किंवा इतर सरळ सेवेमधील कुठलीही वाहन चालक पदभरती असेल त्यासाठी सचिन करून सर लिखित वाहन चालक भरती हे त्यांचं पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं SSCची देखील मराठीमधून पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटतील. तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात.